जनतेचं कंबरड मोडणारी बातमी समोर आली आहे। आपण पाहतोय अतिशय महत्त्वाची ही बातमी आहे। राज्यातील खासगी रुग्णालयांचा खर्च महागाईच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढलाय। खासगी हॉस्पिटल कसे लुटीचे अड्डे बनलेत पाहूया साम टीव्हीचा एक खास रिपोर्ट। खासगी हॉस्पिटल लुटीचे अड्डे, दुप्पट वेगाने वाढला खासगी हॉस्पिटलचा खर्च। उपचार खर्चावर नियंत्रण कोण ठेवणार? महाराष्ट्रात खासगी हॉस्पिटलमधील उपचाराचा खर्च भरमसाठ वाढलाय। महागाईपेक्षा दुप्पट वेगाने वैद्यकीय खर्च महागल्यानं सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत। मार्चमध्ये महागाईचा दर 1.64% इतका होता। त्या तुलनेत खासगी हॉस्पिटलची बिलं पाहिली तर ही हॉस्पिटल म्हणजे लुटीचे अड्डे बनलेत का असा सवाल आहे। राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानं नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणात राज्यातील खासगी रुग्णालयांमधील उपचार खर्चाचं वास्तवच समोर आलंय। प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना असूनही 90% खर्च हा रुग्णांनाच करावा लागतोय। गंभीर बाब म्हणजे 77% लोक उपचारांसाठी खासगी रुग्णालयांवर अवलंबून आहेत। खासगी रुग्णालयातील उपचारांचा सरासरी खर्च पहा। शहरात 2017 मध्ये 42,540 रुपये लागायचे, आता 67,831 रुपये लागतात। तर गावामध्ये 2017 मध्ये 23,821 रुपये लागत होते, आता 44,580 रुपये लागतात। तर नागरिकांचा होणारा सरासरी खर्च हा शहरात 2018 मध्ये 7,189 रुपये होता, तर आता 8,631 रुपये इतका आहे। गावामध्ये 2018 मध्ये 5,606 रुपये इतका सरासरी खर्च होता, आता मात्र 8,080 रुपये इतका खर्च आहे। वैद्यकीय खर्चात दरवर्षी अंदाजे 14 ते 15% वाढ होतीये। त्यामुळेच उपचारादरम्यान औषधांचा खर्च, रक्त आणि इतर तपासणीचा खर्च बघता भविष्यात वैद्यकीय खर्च हा लाखोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे। खासगी क्षेत्रात अनियमितता आणि नफेखोर धोरणामुळे ही अनावश्यक वाढ झाली असल्याचा आरोप या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी केला आहे। आरोग्य व्यवस्थेतील या नफेखोरीमुळे सर्वसामान्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। त्यामुळे आता सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची नितांत गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।